स्वॉर्ड ऑफ ब्लडलाईन सीजन 1 चॅप्टर 1 शांततेचा मुखवटा। रात्र काळी होती, आकाशात वीज चमकत होती। थंड पाऊस रक्ताने माखलेल्या जमिनीवर सत पडत होता। आजूबाजूला तुटलेल्या तलवारी पडल्या होत्या, फाटलेले ध्वज चिखलात अडकले होते। मृतदेह एकमेकांवर कोसळलेले, काहींचे डोळे उघडे, काहींचे हात अजूनही तलवारी पकडून गोठलेले। युद्ध संपलं होतं, पण रणांगण अजून जिवंत होतं, कारण मृत्यूचा वास हवेत अजूनही जड होता। आणि त्या सगळ्यांच्या मध्ये एक माणूस अजून उभा होता, रॅग्नर। त्याच्या हातात तलवार होती, तलवारीच्या टोकावरून रक्त पावसात मिसळत होतं। त्याचा श्वास जड होता, डाव्या खांद्यावर जखम होती, चेहऱ्यावर चिखल, रक्त आणि थकवा। समोर शेवटचा जिवंत सैनिक मागे सरकत होता, त्याच्या डोळ्यात भय होतं। तो थरथरत म्हणाला, नको, कृपा कर। रॅग्नर त्याच्याकडे चालत गेला। त्याच्या डोळ्यात राग नव्हता, द्वेष नव्हता, फक्त रिकामेपणा होता। तो सैनिक जगण्यासाठी विनवत होता, पण रॅग्नरच्या आत दया उरली नव्हती, फक्त थकलेलं मौन होतं। त्याने तलवार वर उचलली। क्षणभर पाऊस फक्त ऐकू येत होता, मग तलवार खाली आली आणि आवाज थांबला। रॅग्नर काही क्षण स्थिर उभा राहिला, जिंकूनही त्याला विजय जाणवत नव्हता। त्याने आजूबाजूला पाहिलं, त्याचे माणस पडलेली, मित्र पडलेले, भाऊ पडलेले, ज्यांच्या सोबत तो लढला ते सारे निघून गेले होते। तो एकटाच उरला होता। त्याने डोळे मिटले आणि स्वतःशीच कुजबुजला, आता पुरे। पावसाचा आवाज वाढत गेला, रक्ताचा वास हळूहळू नाहीसा झाला। किंकाळ्या विरल्या, थंडी मऊ झाली। रॅग्नरने डोळे उघडले। तो रणांगणात नव्हता, तो घरी होता, उबदार लाकडी घरात, अंगाऱ्याच्या मऊ प्रकाशात। खिडकीजवळ एक स्त्री शांत उभी होती, ॲडेलिना। तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं, जणू बाहेरचं जग कधी अस्तित्वातच नव्हतं। घराच्या कोपऱ्यात दोन मुलं खेळत होती, एक मोठा, शांत, विचार करणारा एरिक, दुसरा हट्टी, उत्साही, जिवंत आयवार धावत आला। बाबा, तो थेट रॅग्नरला बिलगला। रॅग्नर खाली बसला आणि त्याला जवळ घेतलं। त्या एका क्षणी रक्ताने माखलेला योद्धा नाहीसा झाला, फक्त एक पिता उरला। एरिक काही अंतरावर उभा राहून शांतपणे पाहत होता। तो नेहमी असाच होता, आधी पाहायचा, मग जवळ यायचा। रॅग्नरने त्याच्याकडे हात पुढे केला। एरिक थोडा थांबला, मग हळूच पुढे आला। रॅग्नरने दोघांनाही मिठीत घेतलं। ॲडेलिना ते पाहत राहिली। ती हळू आवाजात म्हणाली, पुन्हा तेच स्वप्न। रॅग्नरने तिच्याकडे पाहिलं, मग शांतपणे म्हणाला, स्वप्न नाही, थोडा विराम, आठवण। घरात शांतता पसरली, कारण ती सत्य जाणत होती। रॅग्नर कोण आहे हे तिला माहित होतं, पण बाकी कुणालाच नाही। दुसऱ्या दिवशी फ्रॉस्टहेवनवर सकाळ उतरली। गाव बर्फाने झाकलं होतं। लहान लाकडी घरं, धुराच्या रेघा, थंड हवा, शांत लोक, आणि त्या सगळ्यात रॅग्नरच्या छोटं कामाचं दुकान। गावातले लोक त्याला योद्धा म्हणून ओळखत नव्हते, ते फक्त एवढंच म्हणायचे, रॅग्नर सुतार। तो तुटलेली दारं दुरुस्त करायचा, मुलांसाठी खेळणी बनवायचा, लाकडी खुर्च्या घडवायचा। एकेकाळी ज्याच हातांनी जीव घेतले, तेच हात आता घर जोडत होते। गावातल्या म्हाताया बायका म्हणायच्या, तो कमी बोलतो, पण वाईट नाही। काही पुरुष म्हणायचे, त्याच्या डोळ्यात काहीतरी आहे, जुनं, पण कुणीच विचारलं नाही। आणि रॅग्नरनेही कधी सांगितलं नाही, कारण काही भूतकाळ पुरलेलेच चांगले असतात। दुपारी आयवार दुकानात आला। त्याच्या हातात तुटलेला लाकडी घोडा होता। तो म्हणाला, पुन्हा तुटला। रॅग्नरने घोडा पाहिला, मग आयवारकडे। तो हलकंस म्हणाला,
तूच जास्त धोकादायक आहेस. आयवार हसू लागला. दूर उभा एरिकही हलका हसला. अशा छोट्या क्षणांसाठी रॅग्नरने तलवार सोडली होती. संध्याकाळी सगळे घराबाहेर बसले. आयडेलिना विणकाम करत होती. आयवार बर्फात खेळत होता. एरिक शांतपणे आकाशाकडे पाहत होता. रॅग्नर त्यांना पाहत बसला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच शांतता दिसत होती. तो मनात म्हणाला, हे पुरेसं आहे. मला आणखी काही नको. पण नशिबाला माणसाच्या इच्छा कधी मान्य नसतात. त्या रात्री सगळे झोपले. पण रॅग्नर अचानक जागा झाला. त्याचे डोळे उघडले. श्वास जड झाला. तो हळूच बाहेर आला. बर्फावर उभा राहिला. दूर जंगलाकडे पाहिलं. अंधारात एक सावली उभी होती. स्थिर, शांत, जणू कोणी त्याच्याकडेच पाहत होतं. रॅग्नरचा चेहरा बदलला. त्याने एक पाऊल पुढे टाकलं. पण पुढच्या क्षणी ती सावली नाहीशी झाली. फक्त वारा उरला. रॅग्नर बराच वेळ तिथेच उभा राहिला. कारण त्याला समजलं होतं, तो भूतकाळ विसरला होता. पण भूतकाळाने त्याला विसरलं नव्हतं. टू बी कंटिन्यू.